जर तुम्हालाही तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे किंवा तुमचा ऍड्रेस चेंज करायचा आहे तर तुम्हाला आता आधार सेंटरवर जाऊन तासनतास रांगेत उभे राहण्याची अजिबात आवश्यकता नाही। हे सर्व काम तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून, लॅपटॉपवरून किंवा कम्प्युटरवरून सुद्धा करू शकतात। तर हे कसं करायचं याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही सह्याद्री नेट कॅफे या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सह्याद्री नेट कॅफे या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। चला तर बघूया आधारला मोबाईल नंबर आणि तुमचा ऍड्रेस कसा चेंज करायचा। जर तुमच्या आधारला तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करायचा असेल किंवा आधारचा ऍड्रेस जर तुम्हाला अपडेट करायचा असेल तर हे सर्व काम तुम्ही आता मोबाईलवरून सुद्धा करू शकता। चला तर तुम्हाला दाखवतो। यासाठी तुम्हाला सर्वात आधी गुगल प्ले स्टोअरला यायचे आहे। इथे आल्याच्या नंतर गुगल प्ले स्टोअर मध्ये आधार असे नाव सर्च करा। यानंतर हे असे ऍप्लिकेशन तुमच्या समोर येईल, ते इन्स्टॉल करा आणि ओपन करा। ओपन केल्याच्या नंतर ते तुम्हाला पुढे परमिशन विचारतं, पण परमिशन्स नीडेड म्हणजे या परमिशनची त्याला आवश्यकता असते। या ठिकाणी कंटिन्यू या बटनावरती क्लिक करा। व्हाईल युजिंग द ॲप या ठिकाणी अलो करायचं आहे त्याला 2 वेळेस। त्यानंतर ऍप्लिकेशन अशा पद्धतीने ओपन होईल। वेलकम टू द न्यू एरा ऑफ डिजिटल आयडेंटिटी, तर या ठिकाणी क्लिक करा खाली। नंतर कंटिन्यू टू रजिस्टर या पर्यायावरती क्लिक करायचे आहे। आता बघा स्टेप रजिस्टर साठी काय काय स्टेप्स आहेत बघा दिलेल्या। सर्वात आधी एंटर युअर आधार नंबर, तुमचा जो आधार कार्डचा नंबर आहे तो तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे, तो या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे। त्यानंतर सिलेक्ट सिम फॉर SMS व्हेरिफिकेशन। आता याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असतो तर तोच नंबर या मोबाईलमध्ये असला पाहिजे, कारण की व्हेरिफिकेशन साठी सेपरेट SMS जात नाही, डायरेक्ट ते डाटा फेच करतं त्याच्यामधूनच। त्यामुळं ते सिम कार्ड याच मोबाईलमध्ये असलं पाहिजे, तरच हे तुम्ही ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून त्याची प्रोसेस करू शकता। त्यानंतर ऑथेंटिकेट युअर सेल्फ विथ फेस स्कॅन, त्यानंतर तुमचा जो चेहरा आहे तो तुम्हाला मोबाईलमध्ये स्कॅन करायचा आहे, ही तिसरी स्टेप आहे। त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे। बघा एंटर युअर आधार नंबर या ठिकाणी आपण क्लिक करायचं या पर्यायाला आणि आता तुमचा आधार कार्डचा नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे 4886। ओके, आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी कन्फर्म आधार नंबर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। इथं टर्म्स अँड कंडिशन्स दिलेले आहेत, तर खाली चेक बॉक्स दिसतोय तुम्हाला, या चेक बॉक्सला क्लिक करा या ठिकाणी आणि कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करायचे आहे। बघा सिलेक्ट सिम, जर तुमच्या मोबाईलमध्ये 2 सिम कार्ड असतील तर त्यापैकी जो नंबर तुमचा आधारला लिंक आहे त्यावरती क्लिक करायचे आहे। या ठिकाणी सिम ऑन मी एकच सिम ठेवलेला आहे जे की आधारला लिंक आहे, तर मी कंटिन्यू टू सेंड SMS या पर्यायावरती क्लिक करतो। आता सेटिंग अप असा येईल, त्यानंतर व्हेरिफिकेशन कोड वगैरे तुम्हाला त्यावरती पाठवले जाईल आणि ते ऑटोमॅटिक व्हेरीफाय होईल। त्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या पर्यायावरती क्लिक करायचे आहे। ओके, दिस अकाउंट इज ऑलरेडी रजिस्टर्ड ऑन अ डिफरंट डिव्हाइस, वुड यू लाईक टू कंटिन्यू। तर ओके, जर तुम्ही आधी जर कुठं लॉग इन जर केलेलं असेल तर तुम्हाला असा मेसेज येईल, ओके करा। फेस ऑथेंटिकेट इझिली या ठिकाणी विचारलेलं आहे। बघा काय करायचं आहे तुम्हाला, म्हणजे थोडासा चांगला लाईट असला पाहिजे किंवा सूर्यप्रकाशाच्यात जरी तुम्ही गेलात, पूर्ण डार्क खोली अंधार जर असेल तर त्या ठिकाणी कृपया तुमचं फेस ऑथेंटिकेशन करण्याचा प्रयत्न करू नका, कारण की ते फेल होईल। त्या ठिकाणी चांगला गुड लाईट कंडिशन असलं पाहिजे किंवा लाईटच्या समोर किंवा मग जिथं सूर्यप्रकाश चांगला आहे अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचं फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे। स्टार्ट फेस ऑथेंटिकेशन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा या ठिकाणी दाखवायचा आहे। त्यानंतर फेचिंग डिटेल्स या ठिकाणी कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करा। आता तुमचं जे आहे बघा, तुमचं पूर्ण नाव येईल ज्या व्यक्तीचं आपण केलेलं आहे। त्यानंतर स्टेप इन टू द न्यू एरा ऑफ सिक्युअर डिजिटल आयडेंटिटी या ठिकाणी आपण एंटर झालेलो आहे। आता सेट युअर ॲप पिन, सेट 6 डिजिट पिन टू सिक्युअर युअर ॲप, म्हणजे तुम्हाला हे जे ॲप्लिकेशन आहे तर ह्या ॲप्लिकेशनसाठी तुम्हाला तुमचा 6 डिजिटचा कोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। म्हणजे जर तुम्ही याच्यानंतर ॲप्लिकेशन वगैरे खोलण्यासाठी म्हणा किंवा मग डाउनलोडसाठी वगैरे तो पिन तुम्हाला वापरता येणार आहे। बघा कंटिन्यू टू सेटअप पिन यावरती आपण गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता पिन टाकायचा आहे। ओके, आता हे जे आधार कार्ड आहे तुमच्या समोर ओपन झालेलं आहे। बघा इथं टॅप टू रिव्हील युअर आधार कार्ड, या तुम्ही जर QR कोडला जर पर्यायाला जर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड पूर्ण दिसणार आहे, परंतु समोर जे आहे XX दिसतील, म्हणजे तुमची ती मास कॉपी राहणार आहे। फक्त शेवटचे 4 डिजिट या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत,
परंतु जर तुम्ही या ठिकाणी डोळा जो आहे व्ह्यू वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण तुमचे आधारचे जे 12 अंकी नंबर आहे तो या ठिकाणी पूर्ण दिसणार आहे। परत जर तुम्ही दुसरी बाजू बघायची असेल आपल्याला तर दुसरी बाजू सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे, पूर्ण ऍड्रेस वगैरे त्या ठिकाणी आहे। आता जर तुम्हाला सिलेक्टिव्ह शेअर जर करायचे असेल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही शेअर करू शकता, किंवा तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर या ठिकाणी पर्यायाला क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता। मास्क आधार याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला फक्त शेवटचे 4च अंक या ठिकाणी दिसणार आहे आणि समोरचे जे 8 अंक आहेत त्या ठिकाणी XX असं लिहून येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही अनमास्क आधारला जर क्लिक केलं तर जे तुमचा आधारचा नंबर आहे 12 अंकी तो पूर्ण नंबर या ठिकाणी तुम्हाला शो होणार आहे। तुम्ही दोन्ही कार्ड तुमच्या पद्धतीने डाउनलोड करू शकता। ओके, आता जे महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे ते आहे मोबाईल नंबर कसा लिंक करावा व आधारचा ऍड्रेस कसा चेंज करावा। तर इथं दिसते तुम्हाला खाली जे वेगवेगळे पर्याय दिसत आहेत तर त्यापैकी तुम्हाला सर्व्हिस या पर्यायावरती क्लिक करायचे आहे। या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असं पोर्टल ओपन होणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट असं विचारण्यात येईल, त्यानंतर ऍड्रेस अपडेट हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात येणार आहे। जर तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचा या ठिकाणी सरळ सिंपली क्लिक करा। त्यानंतर बघा आधार लिंक मोबाईल नंबर, जो तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तो या ठिकाणी आधी टाकायचा आहे तुम्हाला। आता प्रोसेस ओव्हरव्ह्यू साठी काय दिलेलं आहे बघा, त्यांनी 30 दिवसांची प्रोसेसिंग टाइम दिलेली आहे, म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला 30 दिवस लागू शकतात। कमीत कमी वेळेमध्ये 2, 3, 4, 5 दिवसात सुद्धा आधारला मोबाईल नंबर लिंक होऊ शकतो। आणि प्रोसेसिंगसाठी तुम्हाला फी चार्जेस किती लागणार आहे तर त्याला 75 रुपये चार्ज या ठिकाणी लागणार आहे। स्टेप्स बघा काय काय करायचं आपल्याला, सगळ्यात व्हेरीफाय न्यू नंबर विथ OTP, नवीन नंबर टाकून तो OTP ने व्हेरीफाय करायचा। फेस ऑथेंटिकेशन या ठिकाणी करायचं आहे। त्यानंतर मेक पेमेंट, तुम्हाला पेमेंट म्हणजे चलन तुम्हाला पे करायचं आहे। आता बघा याच्यामध्ये ज्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आपल्याला या आधारला जर लिंक करायचा असेल तर तो व्यक्ती या ठिकाणी असणं आवश्यक आहे, कारण की त्यांचा फेस ऑथेंटिकेशन या ठिकाणी आपल्याला करावं लागतो, म्हणून प्रत्यक्ष व्यक्ती असायला हवा तरच आपण हे पूर्ण करू शकतो। हा झाला मोबाईल नंबर कसा लिंक करावा याची पूर्ण माहिती। आता ऍड्रेस कसा चेंज करावा तर ऍड्रेस अपडेट मध्ये आपण क्लिक करूया। ओके, करंट ऍड्रेस जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर माय डॉक्युमेंट्स मध्ये जावं लागणार आहे तुम्हाला आणि तुम्हाला तुमची प्रोसेस करावं लागणार आहे। बघा सर्वात आधी सिलेक्ट अँड अपलोड प्रूफ ऑफ ऍड्रेस, तुम्हाला जो पुरावा तुम्ही चेंज करत आहात तर तो तुम्हाला या ठिकाणी ऍड्रेस द्यावा लागणार आहे। त्यानंतर व्हेरीफाय न्यू डिटेल्स, त्या डिटेल्स एकदा व्हेरीफाय करून घ्यायच्या। त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन करायचं आणि सर्वात शेवटी मेक पेमेंट, म्हणजे तुम्हाला पेमेंट करायचं आहे। या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 75 रुपये चलन लागणार आहे, जे की तुम्हाला ऍड्रेस अपडेट करण्यासाठी। ओके, यामध्ये सुद्धा जर तुम्हाला आधार कार्ड जर अपडेट करायचं असेल तर तुम्हाला तो प्रत्यक्ष व्यक्ती या ठिकाणी असणं गरजेचं आहे। तो व्यक्ती असेल तरच या ठिकाणी आधार कार्डचा ऍड्रेस अपडेट होणार आहे। ओके, त्यानंतर बघा आता कंटिन्यू टू अपडेट ऍड्रेस या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे आपल्याला। ओके, कंटिन्यू टू अपडेट ऍड्रेस वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी सिलेक्ट डॉक्युमेंट्स सिलेक्ट करायचे आहे। यामध्ये आता डॉक्युमेंटची खूप सारी लिस्ट दिलेली आहे, त्यापैकी काही महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगतो तुम्हाला। एक तर फोटो ID कार्ड असेल, सर्टिफिकेट विथ फोटो इश्यूड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटचं जर ते कार्ड असेल तर ते तुम्ही वापरू शकता। वोटर ID जर असेल तुमच्याकडे तर ते या ठिकाणी तुम्ही वापरू शकता, किंवा MLA MLC म्युन्सिपल काउन्सिलरचं जर काही तुमच्याकडे कार्ड वगैरे असेल तर ते या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। राशन कार्ड असेल तर ते वापरू शकता तुम्ही, ई राशन कार्ड असेल ते सुद्धा वापरू शकता, इलेक्ट्रिसिटी बिल असेल ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। असे भरपूर सारे डॉक्युमेंट्स या ठिकाणी दिलेले आहेत, पासपोर्ट पासून वेगवेगळे डॉक्युमेंट। एवढ्यापैकी जोही डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तो तुम्ही आधारचा ऍड्रेस चेंज करण्यासाठी वापरू शकता। तो सिलेक्ट करून कंटिन्यू टू अपलोड डॉक्युमेंट करायचं, तुमचा डॉक्युमेंट अपलोड करायचा, त्यानंतर तुमचं फेस ऑथेंटिकेशन करायचं आणि सर्वात शेवटी पैसे भरायचे। त्यानंतर तुमचा ऍड्रेस चेंज होणार आहे। कमीत कमी 3-4 दिवस लागतील किंवा जास्तीत जास्त तुम्हाला यामध्ये 30 दिवसांचा कालावधी लागू शकतो। ओके, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनच तुमचा ऍड्रेस असेल तो सुद्धा चेंज करू शकता, किंवा तुमच्याच मोबाईलमधून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी अपडेट करू शकतात। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये मांडा। मी लवकरच एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजेल असा व्हिडिओ त्यावरती बनवण्याचा प्रयत्न करेल। त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींसोबत, आपल्या जवळच्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या सह्याद्री नेट कॅफे या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।